नमस्कार मित्रांनो, मी अल्पेश ऑफिस टू फॅमिली चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत दोन जबरदस्त टॅब्लेट्स, रिअलमी पॅड 2 आणि रेडमी पॅड SE। कोणता बेस्ट आहे ऑनलाईन क्लासेस आणि धमाल एंटरटेनमेंटसाठी? चला तर मग सुरुवात करूया। दोन्ही टॅब्लेट्समध्ये मोठी स्क्रीन आहे, पण रिअलमी मध्ये 11.5 इंचांचं 2K डिस्प्ले आणि 120 हर्ट्झचा बटरी स्मूथ रिफ्रेश रेट। रेडमी मध्ये 11 इंचांचं फुल HD डिस्प्ले आणि 90 हर्ट्झ म्हणजे एकदम मस्त, पण थोडं कमी। स्टडी असो की यूट्यूब, रिअलमीचा स्क्रीन खूपच इम्प्रेसिव्ह। दोन्ही टॅब्लेट्समध्ये आहेत 4 चक्क डॉल्बी ॲटमॉस स्पीकर्स, म्हणजे सिनेमाचा फील, तोंडात पॉपकॉर्न आणि आवाज भरणार। मूवीज, गाणी, गेमिंग सगळंच परफेक्ट। रेडमी मध्ये आहे स्नॅपड्रॅगन 680 स्टेबल स्मूथ, पण रिअलमी मध्ये हेलिओ G99 थोडा पॉवरफुल प्रोसेसर, थोडं अधिक वेगवान। झूम कॉल, यूट्यूब आणि नोट्स एकत्र मल्टीटास्किंग साठी दोघंही तयार। रिअलमी 8360 mAh बॅटरी, रेडमी 8000 mAh। दोन्ही फुल डे चालतात, पण रिअलमी मध्ये आहे 33 वॅट फास्ट चार्जिंग, म्हणजे टॅबलेट बंद पडलं तरी लगेच उठून तयार। व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, गुगल क्लासरूम सगळं चालतं झकास। कीबोर्ड आणि माऊस लावून बनवा तुमचा टॅबलेट एकदम मिनी लॅपटॉप। मुलांच्या अभ्यासासाठी आणि पालकांसाठीही शांततेचा श्वास। रेडमी पॅड SE सुरुवात 12,999 रुपये पासून, म्हणजे बजेटमध्ये सॉलिड। रिअलमी पॅड 2 सुरुवात 17,999 रुपये पासून, थोडं महाग, पण फीचर्स जबरदस्त। बजेट पाहून घ्या निर्णय। स्टडीसाठी दोन्ही मजबूत आहे। जास्त प्रो लुक आणि फीचर्स हवे असतील तर रिअलमी पॅड 2 एक पाय पुढे आहे। तर मित्रांनो, तुमचं मत काय? कोणता टॅबलेट तुमच्यासाठी बेस्ट आहे? कमेंट्समध्ये नक्की लिहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि हो, तुमचं आपलं ऑफिस टू फॅमिली चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।